वडापाव, भजीपाव, कांदा भजी खाऊन झालं असेल तर एकदा ही गावाकडच्या हॉटेलमध्ये भेटणारी चमचमीत पुरी भाजी नक्की ट्राय करा। या भाजीसाठी तुम्हाला कोणतेही वाटण वाटायची गरज नाही आहे, एकदम झटपट तयार होते। पुरीसाठी पीठ मळताना त्यामध्ये 1 ते 2 चमचा बारीक रवा आणि गरम तेलाचं मोहन घालायला विसरू नका, त्यामुळे पुऱ्या एकदम खुसखुशीत होतात। आता एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेऊयात। या भाजीसाठी तेल थोडंसं जास्त लागतं। राई, जिरे आणि कढीपत्त्याची खमंग फोडणी करूयात। 1 मोठा कांदा बारीक चिरून टाकूयात। आलं लसणाची पेस्ट ॲड करूयात आणि सगळं व्यवस्थित मिसळून घेऊयात। 1 मोठ्या टोमॅटोची प्युरी ॲड करून तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊ। आता यामध्ये लाल तिखट, हळद, धना-जिरा पावडर, गरम मसाला आणि किचन किंग मसाला टाकून 2 ते 3 मिनिट परतवून घेतलं। उकडलेले बटाटे ॲड करूयात आणि गरजेनुसार पाणी टाकून एक उकळी काढून घेऊयात। या भाजीला गरम पाणीच वापरा, थंड पाण्याने भाजीची चव जाते। शेवटी मीठ आणि कोथिंबीर टाकली आणि चमचमीत अशी आपली बटाट्याची भाजी तयार झाली। पुरीचे पीठ पण छान भिजलेलं आहे, पुऱ्या पण तळून घेऊयात। या पुऱ्या लाटताना तुम्हाला कोरडं पीठ लावायची गरज नाहीये, थोडंसं तेल लावून तुम्ही या पुऱ्या लाटू शकता। तर या पावसाळ्यामध्ये एकदा ही पुरी भाजी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।